पालखी ज्या मार्गावरून जाणार त्या ठिकाणी फुलांच्या पायघड्या तसेच रांगोळी काढण्यात येत आहे, तुम्ही बघू शकताय। नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत। माझ्या PS ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आमच्या लाईन बाजारमधील नवरात्रोत्सवानिमित्त जो काही शाही दसरा होतो त्या शाही दसऱ्याची मी तुम्हाला परंपरा दाखवणार आहे, पालखी सोहळा दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पालखी मार्गावर संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढण्याचं काम नेहमी दरवर्षी मनोज इंगळे यांच्याकडून केलं जातं, तुम्ही बघू शकताय। तसेच आपले ग्रामदैवत हनुमान मंदिर या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशी मोठ्या प्रकारची रांगोळी काढण्यात आलेली आहे। विजय जाधव महाराज असेल, ऐश्वर्या भोसले किंवा नेहा संकपाळ यांच्या माध्यमातून खूपच सुंदर अशा प्रकारच्या रांगोळ्या या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत। आपले लाईन बाजारातील प्रामुख्याने कार्यक्रम हे सर्व ग्रामदैवत हनुमान मंदिर या ठिकाणीच होत असतात आणि हा पालखी सोहळा देखील या ठिकाणी हनुमान मंदिरातून सुरुवात होणार होती व शेवट देखील हनुमान मंदिरातच होणार होता। आणि तुम्ही पालखी बघू शकताय खूपच सुंदर अशा प्रकारे फुलांनी सजवलेली आहे। तसेच पालखीमध्ये हनुमंतरायाची सुंदर अशी छोटी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी आरती होईल व पालखी प्रदक्षिणेला बाहेर पडेल।
मगाशी आपण दाखवलं की व्हिडिओमध्ये शिवप्रेमी मित्रमंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी रांगोळी काढण्यात व्यस्त होते, तयारी करत होते। आता तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारे रांगोळी काढण्यात आलेली आहे। मोठी रांगोळी आहे, फुलांची रांगोळी आहे, खूपच सुंदर अशा प्रकारे रेखाटण्यात आलेली आहे। लाईन बाजारातील सर्व भाविक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असतात व सोनं लुटण्यासाठी या ठिकाणी शहाजीनगर भट्टी विभाग या ठिकाणी पालखीसोबत जात असतात। आता जवळजवळ या ठिकाणी शहाजीनगर भट्टी विभाग या ठिकाणी पालखी आलेली आहे व त्या ठिकाणी थोड्याच वेळात दसरा म्हणजेच सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडेल। या सोनं लुटण्याच्या कार्यक्रमासाठी शहाजीनगर परिसरातील महिला देखील मोठ्या उत्साहाने उपस्थित असतात। या मोकळ्या माळावर युवा ग्रुपच्या वतीने दुर्गा माता देवी बसवली जाते। विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे। त्याला दसरा किंवा दशहरा किंवा दशैन या नावानेही ओळखले जाते। हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो। आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील 7वा महिना असतो, जो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यात येतो। विजयादशमीच्या म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो। देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते। विजयादशमी वेगवेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते आणि भारतीय उपखंडातील नेपाळी आणि भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। भारताच्या दक्षिणेकडील, पूर्वेकडील, ईशान्येकडील आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये विजयादशमीला दुर्गा पूजेची समाप्ती होते। या दिवशी देवी दुर्गाने महिषासुर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते। उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये या सणाला दसरा म्हणतात। या प्रदेशांमध्ये या सणाला रामलीलाची समाप्ती होते आणि देव रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते। वैकल्पिकरित्या हा सण दुर्गा किंवा सरस्वती सारख्या देवीच्या विविध पैलूंबद्दल आदर्श दर्शवतो। दसऱ्याच्या दिवशी वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या भव्य पुतळ्यांना फटाक्यांसह जाळले जाते। हे रावण दहन वाईटाचा नाश असल्याचे प्रतीक मानले जाते। विजयादशमीनंतर 20 दिवसांनी साजरा होणाऱ्या दिवाळीची तयारी या सणातून सुरू होते। दिवाळी हा दिव्यांचा महत्त्वाचा हिंदू सण आहे। लाईन बाजारचे विद्यमान सरपंच आनंदराव जाधव साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आपट्या झाडाची पूजा केली की त्यानंतर सोनं लुटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो। लोक अक्षरशः तुटून पडतात हे सोनं मिळवण्यासाठी।
या ठिकाणी सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ज्या ठिकाणी पालखी ठेवली जाते तिथे हनुमंतरायाच्या चरणी सोनं अर्पण केले जाते। तसेच एकमेकांना सोनं देऊन सोनं घ्या सोन्यासारखे राहा असे म्हटले जाते। इथला संपूर्ण सोहळा संपल्यानंतर पालखी पुन्हा हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी रवाना होते। तसेच पालखी ज्यांच्या ज्यांच्या घरापाशी येईल त्या ठिकाणी महिला या आरती ओवाळतात तसेच पूजा करत असतात। तिथून पालखी पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी रोडवरच असणारे नवरात्रोत्सव मंडळ लागते, त्यांच्या वतीने दुर्गादेवी बसवली जाते। त्या मंडळासमोर देखील पालखी काही काळ भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येते व त्यांच्या मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रसादाचे वाटप केले जाते असते। यावर्षी खिचडा भात प्रसादाचे वाटप करण्यात येत होते, तुम्ही बघू शकताय। पडवळे परिवार यांच्या वतीने खिचडा भात प्रसादाचे वाटप केले होते। खूपच सुंदर अशा प्रकारे भाविकांनी याचा लाभ घेतला। आता आपण नवरात्रोत्सव मंडळ या मांडवामध्ये आहे, तुम्ही दुर्गादेवी बघू शकताय। खूपच सुंदर अशी दुर्गादेवी आहे। त्यानंतर पालखी लाईन बाजार चौकातील त्र्यंबोली मरगाई मंदिरामध्ये जाते, तिथे आरती होते व त्या ठिकाणी देखील पालखी काही काळ ठेवली जाते। त्यानंतर लाईन बाजार चौकातील त्र्यंबोली प्ले कॉर्नर या मंडळाच्या वतीने देखील दुर्गादेवी बसवली जाते। त्या मंडळात देखील या ठिकाणी पालखी काही काळ ठेवली जाते। मंडळाच्या समोर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारे फुलांनी सजवलेली रांगोळी काढलेली आहे। त्र्यंबोली प्ले कॉर्नर यांच्या वतीने देखील या ठिकाणी खिचडा भात प्रसादाचे वाटप करण्यात येत होते, तुम्ही बघू शकता।
त्यानंतर लाईन बाजारमध्ये असलेले आणि एक म्हणजे पूर्वीचे रानातील हनुमान मंदिर या ठिकाणी देखील पालखी जाते। या मंदिराच्या समोर देखील तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारे रांगोळी काढण्यात आलेली आहे। तसेच मंदिराला सुंदर अशा प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। रानातील हनुमान मंदिर या नावाने हे प्रसिद्ध आहे। या ठिकाणी देखील काही काळ पालखी ठेवून आरती केली जाते। त्यानंतर जिथून सुरुवात झाली होती त्या ग्रामदैवत हनुमान मंदिर या ठिकाणी पालखी येते व हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये असणारे नागोबा मंदिर असेल किंवा शेजारी असलेले महादेव मंदिर या ठिकाणी देखील पालखी प्रदक्षिणा होते। संपूर्ण पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी पुन्हा ग्रामदैवत हनुमान मंदिर या ठिकाणी येते व दसरा सोहळा संपन्न झाला अशी या सोहळ्याची सांगता होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।